कृषी घोटाळा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडची दोस्ती यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। यानंतर धनंजय मुंडे अज्ञातवासात सुद्धा गेले, पण आता ते ऍक्टिव्ह झाले आहेत आणि त्यातच धनंजय मुंडेंना हायकोर्टाने कृषी विभागातील घोटाळ्याच्या आरोपावर क्लीन चिट दिली। त्यामुळे ते आता मंत्रिमंडळात परत येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे। पण खुद्द अजित पवारांच्या एका विधानानं धनंजय मुंडेंना धक्का बसल्याचं बोललं जातंय। त्यातच मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानानंतर तर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात काय आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। दोघांनी काय म्हटलंय पाहूयात। कृषी विभागाच्या मुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला नाही। तुम्ही उगीच कुठला काहीतरी जोडू नका। तुम्हालाही माहिती आहे की तिथं कशामुळे त्यांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला। हे असे आरोप होत असतात। कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं। आता ती छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले। पण धनंजय मुंडेंना सातत्याने एव्हरीबडी सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायलाच बदनामी सातत्याने त्यांची केली जाते। हे चालतं असं काय नाही। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुका होतात, काही आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात, काय आणि मग ते तो त्रास तर भोगावाच लागतो। पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं धनंजय मुंडे ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा ठरवतात। तुम्ही एक 24 मेला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लीन चिट मिळाली तर त्यांचं जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा क्लीन चिट मिळाले का त्यांना सगळी? आता या कृषी विभागाच्या चला पुढे घ्या। दुसरं लाडक्या त्यांच्यावर आरोप, मूळ आरोप काय आहे ते वेगळे आहेत। ते तिथले झालेल्या लढाया, मारामाऱ्या, खून त्याच्यावरच आहे, याच्यावरच होतं का? आता जो काल निकाल आला त्याच्यावर मग कशाला विचारता? चुकीचे मला उत्तर देणार नाही परत। आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने तर मी तुमची तक्रार पण करेन की जर वडाची साळ जर पिंपळाला लावले तर काय जिथे ते निर्दोष ठरलं ते ठरलं, तेवढंच सांगितलं। पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात शेतीपूरक साहित्य खरेदी झालेली। विशेष कृती आराखड्याअंतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी आणि वितरणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टानं आता वैध ठरवलंय। याला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्यात। धनंजय मुंडेंनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली असं हायकोर्टानं सांगितलं। पण संतोष देशमुख प्रकरणात मोका लागलेल्या वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक संपूर्ण राज्याला माहिती आहे। याच पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडशी असलेल्या व्यावसायिक संबंधांचेही आरोप दमानी यांनी केले होते। त्यामुळे या प्रकरणात जोपर्यंत काही निर्णय येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश होणं अशक्य असल्याची चर्चा आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।